नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आयटी पार्कची जागा एमआयडीसीच्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारा आयटी पार्क साकारण्यासाठी शेंडा पार्क येथील 85 एकर जागा आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात मिळाली. लवकरच जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित होईल. शेंडा पार्कमधील गट नंबर 583 मधील 7.5 हेक्टर आर, गट नंबर 587 मधील 1.12 हेक्टर आर आणि 588 मधील 26.19 हेक्टर आर अशी एकूण क्षेत्र 34.36 हेक्टर आर 85 एकर इतकी जमीन एमआयडीसीला वाटप करण्यास राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने 13 मार्च 2026 ला मान्यता दिली होती. या जमिनीची कृषक दराने प्रचलित बाजार मूल्यानुसार परगणित केलेली रक्कम 5,60,23,980 इतकी रक्कम एमआयडीसीने 30 मार्च रोजी शासकीय कोषागारात चलनाद्वारे भरली. यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 2 एप्रिलला या क्षेत्रातील एमआयडीसीला हस्तांतर करण्याचा आदेश काढला. त्याप्रमाणे या जागेची प्रत्यक्ष मोजणी आणि सीमांकन करून आज महसूल विभागातर्फे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिर्के, करवीरचे तहसीलदार स्वप्नील पवार यांनी 34.36 हेक्टर आर क्षेत्राचा ताबा एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांच्याकडे सुपूर्द केली. एमआयडीसीचे उपअभियंता अजय कुमार रानगे, भूमी अभिलेख करवीरचे उपाधीक्षक किरण माने, प्रमुख भूमापक सुशेन कापरे, उमेश कोष्टी, गणेश बर्गे, सूर्यकांत भांदिगरे आदी उपस्थित होते. वेगाने आणि सकारात्मकतेने ही प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल आम्ही राज्य शासन, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानतो. दिलेल्या शब्दांप्रमाणे आम्ही कोल्हापूरला लवकरच राज्याचे नवे आयटी इंजिन बनवून दाखवू, अशी प्रतिक्रिया आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष प्रताप पाटील आणि सचिव राहुल मेंच यांनी व्यक्त केली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.